परमेश्वराने वाट यासाठी बघितली की पूर्ण शरीरामधून जी ताकद जे शास्त्रीय दृष्ट्या पूर्णपणे मनुष्याकडून होणारे जे जे ताकद असायला पाहिजे जन्म देण्याची ती पूर्ण संपायला पाहिजे, त्यानंतर मी अब्राहमाला आशीर्वाद देणार आहे, त्यानंतर इसाक जन्माला येणार आहे आणि त्यानंतरच त्या इसाहाकाला जे पुत्र आणि पुत्र जे मुली होतील त्यांना परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. आज त्याच्याकडून येणारी जी संतती आहे ती ताऱ्यांसारखी आहे. आज आपण पाहतोय की त्याच्याकडून आलेली संतती जी आहे ती वाळूसारखी आहे. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद पूर्ण झालेला आहे. परमेश्वराने आपल्याला सुद्धा आशीर्वादित केलेला आहे. प्रियांनो, फक्त आपला विश्वास जो आहे ना ते बळकट करायची गरज आहे. हालेलुया. आपल्याला आपला विश्वास जो आहे तो बळकट करायची गरज आहे. आपल्याला आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? आपला विश्वास डामडोल असतो. का असं? का? कारण विश्वास आहे ना वार्ता ऐकण्याने वाढते, बरोबर? पण आपण काय वार्ता ऐकतोय हे पण महत्वाचं आहे. जर आपल्या घरामध्ये किंवा आपण असे काही प्रोग्राम्स बघतोय, असे पिक्चर बघतोय किंवा अशा लोकांबरोबर आपण राहतोय की सतत ते नकारात्मक नेगेटिव्ह बोलत जात आहेत की तुमच्या जीवनामध्ये काहीच बरोबर होत नाही बघा,